जो शेड गिरा शेड गिरा मित्रों, अभी जिस शेड में गौ हत्या होने का अंदेशा है, जहां पर गौ मांस के अवशेष मिल सकते हैं, अभी उस शेड पर कार्रवाई हो रही है। यहाँ पर जेसीबी आ गई है और जेसीबी अभी वो शेड तोड़ेगी, जिससे सारा कुछ पता चलेगा कि आखिर उस शेड में है क्या। लोग ये दावा कर रहे हैं कि उस शेड में गौ माता के अवशेष हो सकते हैं, जिसे बेरहमी से वहां पर काटकर फेंका गया है। अभी आपको कुछ ही देर में सारी बातें पता चलेगी। यहाँ काफी अंधेरा होने की वजह से पूरा प्रॉपर वीडियो नहीं आ पा रहा है, लेकिन फिर भी हम कोशिश कर रहे हैं कि वीडियो आप तक पहुंचे। तब तक ये बात पहुंचे कि नदी में कितनी सनसनीखेज, कितनी खतरनाक वारदात हुई है गौ माता के साथ, जिसे महाराष्ट्र में राजमाता का दर्जा प्राप्त है। देखिए कितना सनसनीखेज मामला ये दिखाई दे रहा है। यहाँ पर सैकड़ों की संख्या में गाय काटकर फेंकी गई है, गौ माता को काटा गया है। इतनी बड़ी चूक वनी के प्रशासन से हुई है, पुलिस प्रशासन से हुई है। इतनी देर तक ये किस तरह से यहाँ पर नाक के नीचे होता रहा, इतने दिनों तक होता रहा, किसी को कानों कान खबर नहीं लगी। आज इस मामले का खुलासा हुआ है और उस मामले को यहाँ पर ये पूरे जेसीबी से इन अवशेषों को जमा किया जाएगा, डंपिंग यार्ड में इन्हें डाला जाएगा। यहाँ पर बहुत बड़ा मामला वनी में सामने आया है। आप स्पष्ट तौर पर देख सकते हैं कि यहाँ पर गौ माता के सिर आपको दिखाई देंगे, गाय के सिर दिखाई देंगे, उनके अवशेष यहाँ पर दिखाई देंगे। कितने महीनों से यहाँ पर इन्हें डंप किया गया होगा। बहुत बड़ा मामला है ये। वनी के इतिहास में शायद ऐसा पहले कभी नहीं हुआ कि इतनी बड़ी संख्या में गौवध यहाँ पर हुआ है। गौ मांस के अवशेष यहाँ पर मिल रहे हैं। सभी से अपील है कि संयम बनाए रखे। यहाँ पर खड़ा रहना दुभर है। देखिए वहां पर एक बीच में सिंह दिखाई दे रहा है। यहाँ पर खड़े रहना मुश्किल है, इतनी ज्यादा बदबू यहाँ पर आ रही है। इतना ज्यादा खतरनाक यहाँ पर वातावरण बिगड़ चुका है, इतना गंदा यहाँ पर स्मेल आ रही है। आप कल्पना भी नहीं कर सकते किस परिस्थिति में खड़े होकर यहाँ हमारे प्रेस के, मीडिया के लोग इस वीडियो को बना रहे, इस खबर को कवर कर रहे हैं। तो बहुत बड़ी वारदात है वनी में, सनसनीखेज वारदात हुई है। गौ हत्या का जो महाराष्ट्र में कानून लागू है, उसकी यहाँ पर पूरी तरीके से धज्जियां उड़ा दी गई है। यह दृश्य देखकर मन को अत्यधिक पीड़ा हो रही है। आप समझ नहीं सकते कि इन दृश्यों की कल्पना नहीं कर सकते कि ऐसा दृश्य वनी के इतिहास में हमें देखने को मिलेगा। ये दीपक टाकीज के परिसर का एरिया है और मैं बोल नहीं पा रहा हूँ, इतना यहाँ पर मन दुख रहा है, इतना यहाँ पर गंदा लग रहा है कि गौ माता के अवशेषों को यहाँ पर इस तरह से जमा किया गया था। प्रशासन की टीम यहाँ पर सैंपल इकट्ठा करेगी, पता लगाएगी कि ये आखिर मामला कितने दिन पुराना है। यहाँ पर गौ मांस मिला है, गौ के अवशेष मिले हैं। अब इसमें गौ के भी अवशेष रह सकते हैं, भैंस के भी रह सकते हैं, सारी चीजों के रह सकते हैं। लेकिन पूरी तरीके से बात क्लियर है, साफ है कि ये ज्यादातर इसमें गौ माता के ही अवशेष है। पूरे यहाँ पर टोटल सिंह दिखाई दे रहे हैं। पूरा जो गौ माता का शरीर है यहाँ टुकड़े टुकड़ों में काटकर फेंका हुआ है, स्पष्ट तौर पर दिखाई दे रहा है। यहाँ पर गौ माता के अवशेषों को इकट्ठा किया जा रहा है और इसे फॉरेंसिक जांच के लिए भेजा जाएगा। पुलिसकर्मी यहाँ पर आ गए हैं, पुलिस बल के साथ यहाँ पर है। इधर से गिरा, उधर से पूरा गिरा, ये नीचे पूरा गिरा। शेड की सिर्फ एक दीवार गिरी तो आप यहाँ पर देख सकते हैं कितना भयावह दृश्य है। जब पूरा शेड गिराया जाएगा तब आप इस दृश्य की कल्पना भी नहीं कर सकेंगे कि कितनी भयानक वारदात गौ माता के साथ वनी में हुई। पुलिस प्रशासन के नाक के नीचे इतना बड़ा कांड होता रहा
लेकिन अभी तक कोई इस मामले का तह तक नहीं जा पाया, पता नहीं लगा पाया। सभी से अपील है कि संयम बनाए रखे, संयम रखे, पुलिस प्रशासन को सहयोग करे। लेकिन दृश्य बहुत भयावह है, बहुत खतरनाक है, बहुत दुखदायी है। वेगळा इश्यू होता, हिंदू मुस्लिमचा इश्यू होता। तो विषय आम्हाला नाही करायचा, आम्हाला हिंदूचा विषय नाही करायचा। त्यांनी हे गुन्हे दाखल झाले। सर्व गुन्हेगारांना जे कोणी याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे त्याच्यात त्यांना अटक होईल। त्यांच्याबरोबर आता टीम आपली 12 जणांची टीम उचला उचली काम करते। जसं असं लीड मिळतं तसं आपण त्यांना उचलतो। आपण का साफ करत आहे? हे त्यांना साफ करायला पाहिजे होतं। इथं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आजच आपण साफ का करतोय? त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी पंचनामा केलाय, त्याचे सॅम्पल कलेक्ट केलेला आहे आणि हा इश्यू याचा होत नाही। याचा आम्हाला जाती वादाचा हिंदू आपण तो करणारच नाही आहोत। हे जे कृत्य करतायत त्या माणसावरती कारवाई व्हायला पाहिजे। 100% कारवाई होईल, त्याच्यामध्ये कारवाई पण झाली। पण आपण हे उचलत आहोत, इतके दिवस आपल्याला दिसले नाही, आजच का उचलत आपण? दिसले म्हणून आपण उचलतो का? याला राहू द्यायचं उद्यापर्यंत, आम्ही का पाहत होतो उद्या काय करायचं त्याला। त्याचे वेगळे इश्यू होतात। नाही काही इश्यू होत नाही सर, इतके दिवस झाले इश्यू माहिती कोणाला नव्हती, जी कोणी माहिती आज मिळाली माहिती आपण आज कारवाई करतोय। नाही कारवाई करणं ठीक आहे, उचलणं आज कारवाई नव्हती, आणि रात्री उचलायचं आपण उद्या दिवसभर आहे ना, आपण पाहून काय करायचं आहे यांना कारवाई करा। मला हे इथंच राहिलं पाहिजे, सुरू आहे, यांना राहू दे इथं। आता इतके दिवस पाहिलं आपण, एक दिवस राहिलं काही बरोबर, तुम्ही यांना इथं थांबू द्या। उद्यापासून आपण जे काही आहे त्यांची कारवाई झाल्यानंतर मग यांना काय करायचं। आम्ही कुठे पळून जात नाही, नाही तुम्ही नाही जात, आम्ही जात नाही, आपणही कुठे पळून जात नाही। माझ्यावर विश्वास ठेवा, जे कोणी आरोपी आहेत ते सर्वच्या सर्व आरोपी अटक होते। मला हे माझी पूर्ण टीम आता ऐका म्हणजे प्लीज, मी काय करतोय ते बघा। माझी पूर्ण टीम काम करते, एलसीबी पीआय सह संपूर्ण एलसीबी टीम अख्ख्या जिल्ह्यातील इथं पोहोचते। हो ना, येणार ज्यांची नावं आता यांना इंटरव्ह्यू करतो, यांच्याकडून काही नावं कळली ती व्हेरीफाय करून आपण त्यांना अटक करतो। हे रात्रभर हे प्रकरण चालू राहील आणि याच्यामध्ये काय म्हणतो, आता हे उचललं ना वास वाढते जास्त, हे लक्षात घ्या। माझी चालू आहे मी काय म्हणलं, हे आजचा प्रकार नाही, हा हमेशाचा प्रकार आहे। 2 मिनिटं बोला। ह्याचा कुठलाही प्रकार आजपर्यंत आपण टॉलरेट केला नाही। इथं बजरंग दलाचे कार्यकर्ते आहेत, ज्यांनी ज्या वेळी मला फोन केला त्या प्रत्येक फोनला हे केलेलं आहे। दुसरी गोष्ट, आता राहता विषय काय होतो, याच्यामध्ये कोणाचं संरक्षण आहे का? मी एवढं खात्रीने सांगतो, इथल्या कुठल्याही पोलिसांचं याच्यामध्ये संरक्षण नाही। एवढं मी खात्रीने सांगतो की कुणीही 1 रुपयाचा याच्यामध्ये मिळणार नाही। मला सांगायचा विषय आरोप नाहीये, मला सांगायचा हा विषय की जनरली लोकांचा माहिती असते, चालू असतं तुम्हाला कोण आजपर्यंत कोणाला माहिती होतं आणि कोणी आपल्याला सांगितलं, पहिलं साहेब माहिती आपल्याला सांगितलं आणि आपण त्याच्यात कारवाई केली नाही असं नाही। आज आता आपण इमिजिएट जसं माहिती झालं, इमिजिएट आपण गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपी पकडण्यासाठी सर्वच्या सर्व प्रयत्न चालू आहेत। सगळीच्या सगळी टीम, अगदी मी सुट्टीवरून गेलेली लोक सुद्धा इथं बोलवले। आता हे करण्याचं काम की माझं एवढंच काम नाही, माझं हा वनवा बाहेर स्प्रेड होऊ नये, समाजामध्ये कुठे तेढ निर्माण होऊ नये, हे पोलिसांचं काम आहे आणि ती आमची ड्युटी आम्ही पार पाडतोय। आणि मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांचा मोटिव्ह सुद्धा तोच आहे की हे कुठे ह्याच्यामध्ये सामाजिक तेढ व्हायला, कारण हा या मुद्द्याकडे बघताना हा वेगळा दृष्टिकोन होतो, वेगळ्या धर्माचा धार्मिकतेचा दृष्टिकोन येतो। मला वाटतं म्हणून आपण हे करतोय। आम्हाला तो करायचा नाही, फक्त मी म्हणतो की हे रात्री उचलण्याचं काम बंद करा, उद्या सकाळी पाहू ना, म्हणजे उद्या आपल्याला याच्यात काय आहे तर लक्षात येऊन जाईल ना। आज रात्री आपल्याला दिसणार नाही काय काय या विषयात मी बोलतो, जे काही आहे ते ऑब्जेक्शनेबल आहे ते आपण उचलतो। वणीतले सर्व बिर्याणी सेंटर, हो साहेब, ते तर नंतर राजानगर मध्ये एका घरी कत्तलखाना आहे, एका घरी राजानगर पूर्ण आता सिलसिला झाला फ्रेश, म्हणजे असं कसं होते भाऊ? राजानगर मध्ये घरी आहे, मी आमदार साहेबांना सांगितलं किती महत्वाचं आहे मला माहिती आहे की आमदार साहेबांना तिचं कार्यवाही करण्यापेक्षा तिचं कार्यवाही करायला तुम्ही आम्हाला उचलता, कोणाला उचलता, कोणाला काय केलं, सगळं व्यवस्थित इथं एकही माणूस नाही पाहिजे। स्लॉटर हाऊस मध्ये जेवढे असेल तेवढ्यांना पकडा तिथं। हे खूप चुकीचं काम चालू आहे, तुमच्या आशीर्वादानं हे सगळ्या गोष्टी चालू आहेत। असं दिसून राहिलं इतकं मोठं तिथं, जेव्हा तुम्ही आता याच्यावरती काढून राहिले, जेसीपीनी ट्रक भरून राहिले, काय चालू आहे इथं? गायची कत्तल किती आहे तिथं?
गाई बैलाची हे गड्डा करून बुजवणार आहे. इकडे गड्डे बुजवू नका म्हणा. उद्या त्यांना सगळे प्रोसेस झाल्यानंतर सगळ्यांना सॅम्पल घेतला यान समोर या ना. थांबा, थांबा. यान समोर. यान समोर. संजय भाऊ, आजच्या घटनेबद्दल काय बोलणार आहे तुम्ही, जी इतकी मोठी घटना घडली आहे? गेल्या कित्येक दिवसापासून वणी शहरात गायांची कत्तल होत आहे, तरी देखील प्रशासनाला माहित नाही, ना नगर परिषदला माहित आहे, ना पोलीस प्रशासनाला. एक मोठी घटना वणी शहरात उघडकीस आली आहे, त्या संदर्भात काय सांगा? आज या ठिकाणी मी उपस्थित आहो. इथं मला जेव्हा माहित पडलं की 2 गायाची कत्तल होऊन 2 मुंडके इथं पडून होते, आमच्यासोबत आमचे शिवसेनेचे अजिंक्य शेंडे आणि सर्व पदाधिकारी यांनी मला माहिती दिली की या ठिकाणी अशी 2 गायीचे मुंडके कापून पडून आहे. तेव्हा आम्ही या गोष्टीला सुरुवात केली आणि पाहतो तर आतमध्ये इतका भयंकर प्रकार होता की गायी इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी डंप करून होत्या, त्यांचे मुंडके आणि त्यांचे आतडे. आणि ते आज या ठिकाणी पाहिल्यानंतर यांनी पोलीस लोकांनी त्यांना उचलायचं काम आज करत आहे, जेव्हा की हे कमीत कमी वर्षभरापासून हे काम चालू आहे. याच्या अगोदरही होत असेल तर आम्हाला माहित नाही, पण आमच्या जसं उघडकीस आलं की असे कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे, त्यांना आम्ही सक्त कारवाई करण्यास केली, आदेश केले आहे. आणि या ठिकाणी उद्या या ठिकाणी जे या ठिकाणी स्लॉटर हाऊस आणि स्लॉटर हाऊसला ज्या परमिशन दिल्या, ज्यांनी कोणी दिल्या असेल त्याच्यावर सुद्धा कारवाई होईल. आणि जे स्लॉटर हाऊस वाले इथं कत्तल करत आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई करायसाठी आम्ही या ठिकाणी डीवायएसपी आणि इथचे ठाणेदार यांना सांगितलं आहे. वणी शहरात काही असे भाग आहेत ज्या ठिकाणी गौहत्या होत आहे, मात्र तेथे देखील कारवाई होताना दिसत नाही. त्या ठिकाणी सुद्धा आम्ही त्यांना आज कारवाई करवास भाग पाडू. आम्हाला अजूनपर्यंत त्या जागा माहित नाही. जागा जसं माहित होईल त्या ठिकाणी गायीचे कत्तल जिथं जिथं होत असेल तिथं त्यांनी त्या ज्यांना कोणाला कत्तल करणारे आहे त्यांना अटक करण्याचा आम्ही आज या ठिकाणी मी डीवायएसपीला आणि ठाणेदाराला निर्देश दिले आणि तसेच एसपीला सुद्धा कळवलाय आणि त्यांचा स्क्वॉड सुद्धा या ठिकाणी येणार आहे. संजय भाऊ, यातील थातूर मातूर कारवाई न करता मोरक्या हातात मिळेल का? बिलकुल मिळेल. मोरक्या हातात मिळाल्याशिवाय आम्ही सुद्धा इथून हटणार नाही. आज त्यांना ते सांगितलं का इथून उचलू नका, आजच का तुम्हाला उचलायची घाई झाली, म्हणजे यांचेही कुठेतरी हात पिवळे होत आहे या गोष्टी. हे लक्षात येत आहे आम्हाला. या ठिकाणी कुठंतरी चिरीमिरीचा हे धंदे चालू आहे आणि हे धंदे आम्ही बंद करू. आज या ठिकाणी आम्हाला पहिल्यांदा या ठिकाणी 2 गायीचे दिसल्याबरोबर आम्ही एवढा मोठा पाऊल उचलला. आतापर्यंत जे कोणी लोकप्रतिनिधी झाले असेल त्यांनी जो गायीचा मुद्दा आहे तो का उचलला नाही मला तेच समजत नाही. म्हणून आम्हाला या ठिकाणी जोपर्यंत शेवटचा माणूस सापडत नाही आणि ज्यांनी या गोष्टीचं पुनरावृत्ती केली आहे त्यांना अटक करण्यासाठी आम्ही भाग पाडू. पालिका प्रशासनाला काय सूचना? पालिका प्रशासनाला सुद्धा आता मी बोललो, शिवलला सांगितलं का तुम्ही कोण्या स्लॉटरच्या या व्यापाऱ्याला लायसन्स दिलाय त्या व्यापाऱ्याची लिस्ट द्या आणि त्या सर्वांची चौकशी करा, हे सुद्धा मी आताच त्यांना सांगितलंय. बरं, ते पोलीस कारवाई करण्यापेक्षा पत्रकारांकडून व्हिडिओ डिलीट करत आहेत, त्याबद्दल काय म्हणा सर? कारण माझा जी घटना आहे ती घटना पत्रकार असो की कोणी असो ती घटना छापलीच पाहिजे. आताच मी त्यांना म्हटलं की तुम्हाला कोण अधिकार दिला का तुम्ही डिलीट करा म्हणून सांगताय? डिलीट करणं म्हणजे काय? ज्यांना तुम्ही त्याचंही टेपिंग घ्यायला पाहिजे होतं ज्यांनी तुम्हाला डिलीट करायला सांगितलं, कारण तो सुद्धा माणूस याच्यात इंटँगल असला पाहिजे असं मला वाटतंय. तर मोबाईल अक्षरशः हातात घेऊन त्यांनी मोबाईल डिलीट केला, म्हणजे व्हिडिओ डिलीट केले स्वतः हातात घेऊन. तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही सत्य परिस्थिती छापा. त्यांना तुम्ही हे लिहा त्याच्यात की आमचे मोबाईल हातात घेतले आणि या माणसांनी आमचं डिलीट केलं, हे सुद्धा तुम्ही छापा. आणि हे कृत्य जे आहे हे कृत्य घृणास्पद आहे. आपल्या समाजाला, हिंदू समाज आहे त्या समाजाला गायीची कत्तल होणं हे सर्वात मोठं घातक काम आहे. मला हिंदू मुस्लिम करायचं नाही आहे, इथं जातीवाद करायचा नाही आहे, परंतु ज्या माणसांनी हे कृत्य केलं आहे त्याच्यावर कठोर कारवाई होण्याचा आम्ही या ठिकाणी सगळ्यांना बोललो. सरकारी स्तरावर हा मामला उचलाल का तुम्ही? कारण गौहत्या महाराष्ट्रामध्ये लागू आहे सर. प्रत्येक गोष्ट ही उचलणारच. आता येणाऱ्या अधिवेशनात हा मुद्दा तर जाणून आम्ही या गोष्टीला प्राधान्य देऊ, कारण हा गोहत्येचा प्रयत्न कोणीही करो, कोणत्याही समाजाच्या माणसाला करो, हे चुकीचं आहे आणि त्यांनी हे करू नये.